तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भातली ठोस भूमिका, मुळामध्ये प्रशांत कोरटकर राज्याबाहेर गेलाच कसं, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. तुरुंग महानिरीक्षक मुंबई यांचं पत्रही मी मगाशी दाखवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला किमती मात्र प्रचंड आहेत. प्रशांत कोरटकरच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांना आज कोल्हापूरमध्ये विरोध होत आहे. त्यांच्या दौऱ्याला दौरा आहे. इंद्रजित सावंत ही वादातीत व्यक्ती आहे, म्हणजे कधीही ते कुठल्या वादात पडत नाही आणि जे काय आहे ते इतिहासाला धरून ते बोलत असतात. तेव्हा त्यांना फोन करून आणि तो फोनवर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलणं आणि अशा या प्रशांत कोरटकरला परत संरक्षण देणं हे सरकारला शोभत नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भातली ठोस भूमिका, मुळामध्ये प्रशांत कोरटकर राज्याबाहेर गेलाच कसं, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. आणि त्यामुळं कोल्हापूरच्या जनतेनं जर का त्यांना जाब विचारला तर काय ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही. तर एक शेवटचा प्रश्न धनंजय मुंडेंच्या संदर्भातला, कृषी खात्यात जो घोटाळा झालेला आहे खरेदीचा त्याचबरोबर पीक विम्याचा, त्यावर अजून काही कारवाई शासनाने केलेली दिसत नाही. आता त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. काय राजीनामा दिला म्हणजे प्रश्न सुटत नाही आहे. मुळामध्ये अनेक शेतकरी विम्याला मुकलेले आहेत आणि अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की विमा मंजूर झालेला आहे पण पैसे भलत्याच्याच अकाउंटला गेलेले आहेत. ते सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. हा घोटाळा व्यापक आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यामध्ये जी एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली, पैलवार नावाच्या शेतकऱ्याची, त्याला जर का वेळेवर विमा मिळाला असता तर त्याचा आणि त्याच्या मुलाचा जीव वाचला असता. त्याच्या मुलानं त्याच्याकडे काहीतरी हट्ट धरला आणि विम्याचे पैसे आल्यानंतर त्याला विमा मंजूर होता, तो पात्र होता, पण त्याला ते पैसे वेळेवर मिळाले नाहीत आणि मुलानं आत्महत्या केली म्हणून त्याच दोरीला फास लावून बापानं आत्महत्या केली. अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळं केवळ धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला म्हणून प्रश्न संपत नाही. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक तुरुंग श्री अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालंधर सुपेकर यांच्या काळामध्ये कैद्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, गहू तांदूळ साखर असेल किंवा अगदी साबण फरसाणपासून ते वॉशिंग मशीनपासून ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, त्या खरेदीमध्ये एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वस्तू मिळालेल्या नाहीत, उलट निकृष्ट दर्जाच्या आणि कीड लागलेल्या कडवट अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, असं तुरुंग महानिरीक्षक मुंबई यांचं पत्रही मी मगाशी दाखवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला किमती मात्र प्रचंड आहेत. अगदी महाराष्ट्र सरकारच्याच मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये खरेदीची जी काही रेट लिस्ट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक किमतीमध्ये सेंट्रलाइज सिस्टीमच्या नावाखाली काही ठराविक 3-4 खरेदीदाराकडून या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. आणि या साऱ्या खरेदीमध्ये 500 कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा घोटाळा झाला आहे. मी सगळी माहिती गोळा करून जी लिस्ट तयार केली आहे, साधारणपणे 37 वस्तूंच्या बाजारभावातली किंमत आणि प्रत्यक्षामध्ये दिलेली किंमत याची तफावत जवळपास 102 कोटी रुपयाची निघालेली आहे. आणि अशा पद्धतीनं हा जो भ्रष्टाचार आहे तो अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कैद्यांना जे निकृष्ट दर्जाचं दूध असेल, पनीर असेल, दिवाळीचा फराळ असेल, काजू बदाम पिस्ता या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे.
आणि ही चौकशी होणार नसेल तर या दोन्ही अधिकाऱ्यांची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि त्या काळामध्ये यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.